नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान कैलासवासी सारंग साठे स्मृती व्याख्यान आहे. कैलासवासी सारंग साठे हे पुण्यातल्या अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे सक्रिय कार्यकर्ते होते. स्वतः जुडो प्लेयर होते, जुडोमधले सुवर्ण पदक विजेते होते आणि वसंत व्याख्यानमाला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, केसरी मराठा ट्रस्ट, अनाथ हिंदू महिलाश्रम यासारख्या अनेक संस्थांमध्ये विश्वस्त भावनेने काम करत होते. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर वसंत व्याख्यानमालेमध्ये दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ एका व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. ते स्वतः जुडोपटू असल्यामुळे क्रीडाविषयक किंवा मग संरक्षणविषयक यासारख्या विषयांवर व्याख्यान कैलासवासी सारंग साठे यांच्या स्मृत्यर्थ आयोजित केलं जातं. आज कैलासवासी सारंग साठे स्मृती व्याख्यान जे गुंफणार आहेत त्या एअर मार्शल भूषण गोखले यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. 1968 मध्ये म्हणजे 50 पेक्षा अधिक वर्षांपूर्वी भारतीय वायुदलामध्ये भूषण गोखले सर रुजू झाले आणि तेव्हापासून त्यांची दैदिप्यमान कारकीर्द आपल्या सगळ्यांसमोर आहे. अक्षरशः हजारो तासांचं हवाई उड्डाण, विमान उड्डाण केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. हवाई दलामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करून भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल भूषण गोखले सर निवृत्त झाले. या दरम्यान त्यांनी मुख्यतः 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये सक्रिय कामगिरी बजावली. पूर्व सीमेवर आणि पश्चिम सीमेवर अशा दोन्ही आघाड्यांवर प्रत्यक्ष लढाईमध्ये भाग घेतला आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा सीमेवर तणावाचे प्रसंग आले तेव्हा त्यात सक्रिय भूमिका भूषण गोखले सरांनी निभावली. मग ते सियाचीनमध्ये उद्भवलेला ताण असेल किंवा कारगिलमधला समरप्रसंग असेल, या दोनही ठिकाणी भूषण गोखले सर सक्रिय होते. भारतीय संसदेवर जो हल्ला झाला त्याच्यानंतर ऑपरेशन पराक्रम नावाने एक मोहीम आखली गेली. त्या मोहिमेमध्येही भूषण गोखले सर सक्रिय होते. म्हणजे एक लढाऊ वैमानिक हा त्यांच्या कारकिर्दीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. पण त्याचबरोबर ते एक प्रशिक्षक देखील आहेत. भारतात आणि भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये लढाऊ विमानोड्डाणाचं प्रशिक्षण देणं हे त्यांच्या कारकिर्दीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. या दरम्यान आधी इराकमध्ये आणि नंतर इजिप्तमध्ये भारतीय शासनाच्या महत्त्वाच्या अशा जबाबदाऱ्या हवाई उड्डाण विषयक त्यांनी सांभाळल्या. निवृत्त झाल्यानंतरही ते विविध संरक्षणविषयक समित्यांवर सक्रिय आहेत. त्यांच्या हवाई दलातल्या कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना वायुसेना पदक देऊन सन्मानित केलं गेलेलं आहे आणि थेट राष्ट्रपतींच्या वतीनं दिलं जाणारं अतिविशिष्ट सेवा पदक आणि परमविशिष्ट सेवा पदक या पदकांनी देखील गोखले सरांचा गौरव केला गेलेला आहे. निवृत्तीनंतर सुद्धा सर DRDO असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल असेल, यासारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांवर तज्ज्ञ सभासद म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीनंतरही त्यांच्या संरक्षणविषयक तज्ज्ञतेचा दाखला म्हणून त्यांना अग्नी नावाच्या पुरस्काराने गौरवलं गेलं. निवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी मुख्यतः शिक्षणविषयक संस्थांना वाहून घेतलं. पुण्यामधलं सुप्रसिद्ध डेक्कन कॉलेज जे अभिमत विद्यापीठ आहे त्याच्या कार्यकारिणीवर सरांनी काम केलं. सिम्बिओसिस संस्थेच्या अनेक संस्थांशी संबंधित गोखले सर संचालक म्हणून काम करत आहेत आणि सध्या सर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. सर लेखक आहेत, विश्लेषक आहेत. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तपत्रातल्या लेखनांवरून आपण त्यांना ओळखतो. तेव्हा एक संरक्षणविषयक तज्ज्ञ, हवाई उड्डाणाचा विक्रम केलेले एक सक्रिय वैमानिक आणि भारतीय हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले सर आता बांगलादेशच्या युद्धाला 50 वर्ष होत असल्याच्या निमित्ताने आपल्याशी बोलणार आहेत. स्वर्णिम विजय वर्ष या नावाने आजचा कार्यक्रम होईल. एअर मार्शल भूषण गोखले, नमस्कार. नमस्कार. मी एअर मार्शल भूषण गोखले. सर्वप्रथम मी माननीय डॉक्टर दीपक टिळक यांचं अभिनंदन करतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं स्थापना दिन त्याचे 100 वर्ष पूर्ण झाले आणि मी टीम अभिला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांनी आणि डॉक्टर मंदार बेळेकर यांनी जो वसंत व्याख्यान मला दरवर्षी आयोजित करतात त्यासाठी मला 1971 म्हणजे 1971च्या युद्धाला ज्याला 50 वर्ष होत आहेत त्या संबंधित बोलण्यासाठी
मला पाचारण केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. कारण अशी प्रेस्टिजियस व्याख्यानमाला पुण्यामध्ये कित्येक वर्षांपासून सुरू आहे आणि निरनिराळे विषय त्याच्यात मांडले जातात. आणि आज मी या व्याख्यानमालेमध्ये 1971च्या युद्धाच्या संबंधी बोलणार आहे, पण त्याला आताच 50 वर्ष होत आहे या वर्षी. पण ती जरी मी 71च्या युद्धासाठी बोलणार असलो तरी मला वाटतं सुरुवातीला एक योद्धा दुसऱ्या योद्धाला एक सॅल्यूट करतो, त्याप्रमाणे आता जे COVID-19चे सगळे जे वॉरियर आहेत, मग त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सगळे वॉर्ड बॉयज, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स, पोलीस आहेत, रिपोर्टर्स आहेत, सगळेजण जे यामध्ये भाग घेत आहेत त्या सगळ्यांना मला वाटतं माझ्याकडनं सॅल्यूट. खूपच चांगलं काम करतायत आणि म्हणूनच आपण त्यांना कोरोना वॉरियर पण म्हणतो. आणि मी म्हणेन आपण पण त्याच्यामध्ये आहात, सुजाण नागरिक. मी तुम्हाला पण सॅल्यूट करतो, कारण मास्क घातली तुम्ही, 2 गज दुरी, मास्क जरुरी जे म्हणतो, आणि त्याप्रमाणे तुम्ही जे डिसिप्लिन असं वागतात, याच्यामुळे आपल्या हेल्थ सिस्टीमवरती फार जोर पडणार नाही आणि त्यामुळे आपणही त्याप्रमाणे आजारी पडणार आणि याची दखल घेत आहेत. त्यामुळे तुम्हाला पण माझ्याकडनं सॅल्यूट. म्हटल्याप्रमाणे मी 71च्या युद्धाबद्दल बोलणार आहे आणि त्याला आपण स्वर्णिम विजय वर्ष म्हणतो. 71च्या युद्धामध्ये बांगलादेश निर्मिती झाली आणि पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. आज आपण ह्याच्याबद्दल या व्याख्यानमालेमध्ये मी काही गोष्टी स्पष्ट करणार आहे. मला आठवत आहे 3 डिसेंबर 71. मी त्यावेळेला फ्लाइंग ऑफिसर होतो. बगडोग्रा, जे आता तुम्ही जर मॅप बघितलात तर ईस्ट पाकिस्तानच्या वरती दार्जिलिंगच्या खाली अगदी जी अशी चिंचोळी जागा आहे जिथून आसामला जातो प्रदेश, तिथे बगडोग्रा म्हणून एक एअरबेस आहे. त्या बगडोग्रा एअरबेस वरती 7 स्क्वॉड्रन मध्ये मी होतो. फायटर स्क्वॉड्रन होतं, हंटर स्क्वॉड्रन. आणि आमचं जे ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे शत्रुंजय, शत्रूवर विजय, आणि परशु हे आमचं बोधचिन्ह आहे. आणि ह्या स्क्वॉड्रन मध्ये मी वन ऑफ द यंगेस्ट फायटर पायलट्स होतो, फ्लाइंग ऑफिसर. आणि अर्थातच सगळेजण आम्ही लढाईमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक होतो. वचपा काढायचा होता. आणि 3 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता, म्हणजे आता सुद्धा हा प्रोग्राम आपण अशाच या वेळेला बघतो, योगायोगाने 5:40 वेस्ट पाकिस्तानचे त्यावेळेचे मुख्य प्रेसिडेंट याह्या खान, त्यांनी आमच्या 11 विमानतळांवरती हल्ला केला. अगदी आग्र्यापर्यंत विमानं आली पाकिस्तानहून. आणि त्यांना वाटलं की खरं पाहिलं तर आपण हरू, पण त्याने जे अरब इस्रायल वॉर, जे 6 डे वॉर म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा इस्रायलने असाच एक अचानक हल्ला केला होता आणि ज्याच्यामध्ये इजिप्तची आणि त्याचप्रमाणे सिरियाची सुद्धा विमानं नष्ट केली होती. पण आपण तयार होतो, त्यामुळे आपल्याला कुठलं डॅमेज झालं नाही. हे सगळे पाकिस्तानी एअरक्राफ्ट जरी परत गेले तरी सुद्धा एक मात्र झालं की आता आपल्याला फॉर्मली लढाई सुरुवात करायला हरकत नाही. आणि तेव्हा माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी कलकत्त्यामध्ये होत्या. त्या लगेच दिल्लीला आल्या आणि त्यावेळेला संध्याकाळी माझ्या सीओनी, माझे कमांडिंग ऑफिसर आमच्या स्क्वॉड्रनचे 7 स्क्वॉड्रनचे विंग कमांडर कोयलो म्हणून होते, त्यांनी मला आणि माझ्याबरोबर एक फ्लाइंग ऑफिसर HK सिंग दोघांना सांगितलं की तुम्ही जाऊन तिथेच स्क्वॉड्रनमध्ये झोपा, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपली पहिली 4 विमानाची तुकडी हल्ला करणार आहे. त्यामुळे मी आणि HK सिंग आम्ही दोघंजण रात्री तिथे झोपलो. झोप कुठली आली, झोप येतच नव्हती. सगळीकडे अंधार होता, ब्लॅकआउट केलेलं, आणि ट्रान्झिस्टर होते त्यावेळेला, टेलिव्हिजनवर काही नाही. आणि आम्ही उत्सुकतेने वाट बघत होतो काय अनाउन्समेंट होणार आहे. आणि अर्थात साधारणपणे 10:30-11च्या सुमारास त्यावेळेला आकाशवाणीवरनं माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांनी अनाउन्समेंट केली की आपल्यावरती हल्ला झालेला आहे आणि आपण आता त्याचा चोख उत्तर देणार आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी, संबंध देशांनी एकत्र आलं पाहिजे. हा एक
आम्हा सगळ्यांना सिग्नलच होता की आता आपल्याकडनं सुद्धा लढाईचं प्रत्युत्तर देणं. आणि त्यामुळे आम्ही मग साधारणपणे 12 वाजता जेमतेम 2-3 तास झोपलो असो. पण सकाळी 4 वाजता ब्रीफिंग होतं. त्याला GLOचं ब्रीफिंग म्हणायचे पहिल्यांदा, म्हणजे त्याला ग्राउंड लायझन ऑफिसर जो सांगतो की आपल्या आर्मीचे ट्रूप्स कुठे आहेत. आणि नंतर इंटेलिजन्स ब्रीफिंग असतं. आणि साधारणपणे त्यावेळेला आमचे CO आणि एक फ्लाइट लेफ्टनंट फेग्रेडो जो नंबर 3 होता, असे आम्ही चौघजण पहिल्याच मिशनमध्ये जाणार होतो. आम्ही चौघजणांनी ते ब्रीफिंग सगळं ऐकलं आणि आता विमानाकडे जाणार होतो. पहिलीच मिशन हा माझा फोटो आहे हंटर विमानाचा. आणि मला नंतर, अर्थात त्यावेळेला आम्ही काही कॅमेरे वगैरे घेऊन हिंडत नव्हतो, पण नंतर काही काही फोटो मिळाले. त्याच्यामध्ये आमचा हल्ला होता तो हिली सेक्टरमध्ये, जो नॉर्थमध्ये तिथल्या एका रेल्वे स्टेशनवरती जंक्शन होतं ते, आणि ते आम्ही ते उद्ध्वस्त केलं. तिथे जवळपास एक ब्रिज होता, त्याला पण उडवला. आणि एक मुख्य म्हणजे तिथे मोठे असे ऑइल टँकर्स होते, मोठमोठे. आपण जसे बघतो एअरपोर्टला जाताना वगैरे असे मोठे पांढरे असे असतात इंडियन ऑइलचे, त्याला आम्ही उद्ध्वस्त केलं. त्यावेळेला नंतर जवळजवळ 3-4 दिवस त्यातनं धूर कंटिन्युअसली येत होता आणि आम्हाला एका दृष्टीने कुठे जायचे डायरेक्शन कळत होते. आणि असं करून आमची 4ही विमानं आम्ही परत आलो बगडोगऱ्याला. आमच्यासारखं अजून एक 4 विमानाची तुकडी त्याच सेक्टरमध्ये पण दुसऱ्या काही टार्गेटसाठी गेली होती. आणि जेव्हा आम्ही परत आलो आणि आता वाट बघत होतो दुसरी 4 विमानं परत येण्याची, त्यावेळेस बघितलं की त्यातले फक्त 2 जण आले परत. थोड्या वेळाने तिसरं एक विमान आलं बगडोगराच्या डोक्यावरती, विमानतळाच्या वरती, आणि त्याच्यातनं एक पॅराशूट मधनं उडी मारली आणि ते विमान अर्थात नष्ट झालं. त्या विमानामध्ये माझेच इन्स्ट्रक्टर, ज्यांनी मला फ्लाइंग शिकवलं होतं कॅडेट असताना, स्कॉन्डिडो गुप्ता, त्याच्यामध्ये होते. त्यांच्या विमानाला खालून गोळीबारी लागल्यामुळे त्यांचे हायड्रॉलिक्स फ्यूल त्याच्यावरती खूप नुकसान झालं होतं आणि त्यामुळे त्यांना ते विमान हाताळता येत नव्हतं. म्हणून त्यांनी त्याच्यातनं इजेक्ट केलं आणि ते विमान अर्थात दुर्घटनाग्रस्त झालं, पण ते वाचले. चौथं विमान आलंच नाही. आणि हा जो मी फोटो दाखवला आहे तो लेट फ्लाइट लेफ्टनंट ॲलन डिकोस्टा, तो आलाच नाही. आणि अर्थात नंतर आम्हाला कळलं की तो त्याच्यामध्ये वीर गतीला पोहोचला. ॲलन डिकोस्टा पुण्याचाच. आणि आता जे नवीन दिल्लीमध्ये एक नॅशनल वॉर मेमोरियल झालंय, मी तिथे गेलेलो आहे. सगळ्यांनी तिथे जरूर जावं. तिथे एक चांगली सोय केलेली आहे. तुम्ही असं टाईप केलं की तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जाऊन फुलं ठेवण्याची एक जागा आहे त्या ॲलन डिकोस्टाच्या, समजा तिथे जी एक स्मृती केलेली त्यांनी जे आहे, तिथे जाऊन तुम्ही फुलं ठेवू शकता. अशा तऱ्हेने मी पण तिथे जाऊन मुद्दामून माझे काही कलिग अर्थात ॲलन डिकोस्टा ऑल्सो त्यांच्यासाठी फुलं ठेवली. त्यांच्या नातेवाईकांना पण हे करतायत. कारण इतके दिवस आपण जे इंडिया गेटवरती जे मेमोरियल बघायचो ते होतं जे पहिल्या आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इंडियन्सनी भाग घेतलेला. पण 47च्या नंतर, म्हणजे आपल्या इंडिपेंडन्सच्या नंतर कुठलं जो वॉर मेमोरियल आहे, तर ते आहे तर नवीन जे वॉर मेमोरियल. योगायोगाने त्याचं उद्घाटन जेव्हा झालं त्याच रात्री इंडियन एअरफोर्सनी बालाकोटवरती हल्ला केला होता, जो कोणाला त्यावेळेला कळलंच नाही, इतका सरप्राईज अटॅक. पण जेव्हा ॲलन डिकोस्टा परत आला नाही त्यावेळेला खरं एकदम जाणीव झाली की अरे आता लढाई सुरू झाली. मला नंतर आठवतंय त्याची बायको सँड्रा आणि त्याची मुलगी समंता दोघंजण कॅनडाला गेलेत, तिथेच स्थायिक झालेत. तिने मला लिहिलं होतं की विल यू प्लीज मेक शुअर दॅट देर इज अ टूम स्टोन. त्यामुळे मग तिथल्या चर्चच्या एका फादरला मी भेटून ॲलन डिकोस्टाच्या नावाने तिथे टूम स्टोन केला होता आणि नंतर तिला फोटो पाठवले होते. आणि अशा तऱ्हेने लढाईला सुरुवात झाली होती. तिथे आमचं विमानाचं खूप मोठं प्रबळ असं भारतीय विमानांनी आपण सगळ्या पाकिस्तानची जी काय तिथे विमान होती त्यांना आपण नष्ट केलं होतं. आणि त्यामुळे आम्हाला 3-4 दिवसामध्ये बिकानेरला हलवलं. आणि योगायोगाने बिकानेरला पहिल्याच मिशनमध्ये आमचे CO जे विंग कमांडो कोयलो मी म्हणलं, त्यांचं विमान पाकिस्तानी लोकांनी त्याला पाडलं आणि त्यांनी इजेक्ट केलं पॅराशूटनी. आणि ते भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही सैनिक त्यांच्यामध्ये होते. भारतीय सैनिक सुद्धा त्यांना घ्यायला चालले होते, पण पाकिस्तानी त्यांना आधी पकडलं. आणि त्यामुळे त्या पाकिस्तानमध्ये जे आपले नंतर
प्रिझनर ऑफ वॉर होते त्याच्यापैकी रिकमांडर कोयलो सर्वात सिनियर मोस्ट प्रिझनर ऑफ वॉर होते. अनफॉर्च्युनेटली 4-5 वर्षापूर्वी ही ऑल्सो एक्सपायर्ड इन दिल्ली ॲज एअर व्हाईस मार्शल. अशी एक लढाई ज्याच्यामध्ये भाग घेण्याचं मला एक मी म्हणेन की भाग्य होतं माझं. योगायोगाने माझा मोठा भाऊ जो आर्मीमध्ये जो आर्टिलरीमध्ये होता तो सुद्धा त्यावेळच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये त्या सेक्टरमध्येच होता, कारण बांगलादेशने जी मुक्ती वाहिनी म्हणून सुरू केली होती त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तो सुद्धा त्या कामामध्ये गुंतलेला होता. योगायोगाने आम्ही दोघाही भावांनी या लढाईमध्ये भाग घेतला. अर्थात लढाईच्या बद्दल खूप बोलता येईल, कित्येक लढाया आहेत, त्या प्रत्येक लढाईवरतीच 1-1 तासाचं लेक्चर देता येईल. पण आज माझा तो उद्देश नाही. मी तुम्हाला एक ओव्हरऑल पिक्चर याचं देणार आहे आणि त्यामुळे आपण थोडंसं इतिहासामध्ये वळूया. कारण एकाहत्तर युद्ध फक्त असं एकदम झालं नाही. याची खरी सुरुवात झाली म्हणजे पार्टिशन मध्येच झाली. जेव्हा टू नेशन थेअरी म्हणजे जेव्हा रिलिजनच्या नावावरती जिनाने पाकिस्तान मागितलं आणि वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान अशी जेव्हा भारताची फाळणी झाली, कित्येक जण त्यात गेले. अर्थात तुम्ही खुशवंत सिंगचं पुस्तक वाचलं असेल, कित्येक पुस्तकं वाचली असतील. इकडून तिकडे ते रेफ्युजीज आणि मारल्याचं इतकं हॉरिफाईंग पिक्चर त्यावेळेचं. पण हे त्यांनी रिलिजनच्या नावाने केलं. म्हणजे खरं पाहिलं तर ईस्ट पाकिस्तानमध्ये सुद्धा सगळे इस्लामपंथी आहेत, मेजॉरिटी इस्लामपंथी. पण तरी सुद्धा हे एक विफल ठरलं आणि त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आणि हे बघा तुम्ही मॅपवरती दाखवत आहे की समजा जर तुम्ही डायरेक्टली वेस्ट पाकिस्तान ईस्ट पाकिस्तान गेलात भारताच्या वरनं तर जवळजवळ 2200 किलोमीटर जाऊ शकत होते. आपण समजा त्यांना नंतर जे 71 युद्धामध्ये थांबवलं तसं वरनं जाणं, त्यामुळे त्यांना ऑल द वे राऊंड श्रीलंका जायला लागायचं, डबल द डिस्टन्स. माननीय अटल बिहारी वाजपेयी आपले फॉर्मर प्राईम मिनिस्टर त्यांनी अगदी बरोबर म्हणलंय, यू कॅन चेंज फ्रेंड्स बट नॉट नेबर्स. म्हणजे आता आपण घरातनं राहतो, एखाद्या वेळी मी माझं हे घर विकून अजून कुठल्या दुसऱ्या बाणेरमध्ये किंवा अजून कुठेतरी जाऊन एखादा अजून फ्लॅट घेऊ शकतो, पण तसं देश करू शकत नाही. आपली देशाची जी जॉग्रफी ती तशीच, त्यामुळे आपले नेबर्स आपल्याला ते तसेच राहणार. पाकिस्तान डावीकडे, चीन वरती, खाली श्रीलंका, उजवीकडे बांगलादेश, तिकडे म्यानमार, हे सगळं फिक्स्ड आहे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला देशाला पुढे न्यायचं आहे आणि शक्य झालं तर या सगळ्या नेबर्सच्या बरोबर चांगली आपले संबंध असले पाहिजे. पण अर्थातच ते अनफॉर्च्युनेटली झाले नाहीत. पण अगदी इंडिया पाकिस्तान 47 मध्ये पार्टिशन झाल्यावरती आपले त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे लियाकत अली खान, आणि तोपर्यंत लॉर्ड माउंटबॅटन अजून गव्हर्नर जनरल होते, आणि पाकिस्ताननी रझाकारांना काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पाठवलं, कारण काश्मीर अजूनही डिसाईड करत होतं कुठं जॉईन व्हायचं. जेव्हा महाराजा हरी सिंग जे काश्मीरचे किंग होते, त्यांनी 26 ऑक्टोबरला म्हणजे 10 आठवडे झाले असतील इंडिपेंडन्स, म्हणजे 15 ऑगस्टच्या नंतर जेव्हा ॲक्सेशन साईन केलं की भारतामध्ये विलिनीकरण व्हायचं आहे, त्याच रात्री आमची विमानं पहाटे पहाटे उठून पालमहून उडली आणि ती श्रीनगरला पोहोचली. कारण हे रझाकार श्रीनगर पासून जस्ट 20 मैलावरती आलेले होते. आणि त्यानंतर अर्थातच 1.5 वर्ष लढाई चालली. 48 मध्ये शेवटी जेव्हा सीज फायर झाली, त्यावेळेला खरं पाहिलं तर आपण लेह आणि इव्हन थॉईस आणि पुढे स्कार्डू पर्यंत जाऊ शकत होतो, पण आपण ती लढाई थांबवली होती. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ इंडिपेंडंट इंडिया चेंज टू आवर डिसएडव्हान्टेज फॉर द फर्स्ट टाइम. कारण अजून 1/3 भाग काश्मीरचं पाकिस्तानकडे, ज्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, आणि त्यांनी त्यातलाच काही भाग इव्हन चीनला दिला आणि ज्याच्यातनं आज चीन ग्वादारपर्यंत एक रोड तयार. त्यामुळे वॉर जिंकणं फार महत्वाचं असतं, पण वॉर आपल्या टर्म्स वरती कसं थांबवायचं हे पण फार महत्वाचं. आणि थोड्याच दिवसांनी, काही वर्षांनी 62 मध्ये
आपला चीन बरोबरती लढाई झाली, अर्थात आपण हरलो. आणि त्या लढाईच्याच नंतर माझा भाऊ आणि मी, आमच्या वेळचे त्यावेळचे सगळे जे तरुण होते, आम्हाला सगळ्यांना सैन्यात जाण्याची एक हुरहुरी होती. त्यामुळे तो 63 मध्ये एनडीए मध्ये आर्मी कॅडेट म्हणून आणि मी 64 मध्ये एअरफोर्स कॅडेट म्हणून. योगायोगाने म्हणलं तसं आम्ही दोघंही या लढाईमध्ये होतो. माझे वडील जे पोलीसमध्ये होते ते नेहमी म्हणायचे की मला तिसरा मुलगा असता तर त्याला मी नेव्हीत घातला असता. मला बहीण आहे आणि त्यावेळेला मुलींना सैन्यामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. आता आहे, पण तिने सुद्धा एका एअरफोर्स ऑफिसरशी लग्न केलं. या 62 युद्धानंतर अर्थात कित्येक आपली जमीन चायनाने घेतली, तिचं अरुणाचलमध्ये, आणि मुख्य म्हणजे अक्साई चीन. आज सुद्धा जिथे आपण बघतो मागच्या वर्षीपासून जे चालू आहे ते सगळं लडाख मधल्या अक्साई चीन एरियामध्ये चाललंय आणि त्यांना ते अजूनही जास्त वाढवायचे. असा चीन साम्राज्यवादी झालेला आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणतो की हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ इंडिपेंडेंट इंडिया चेंज टू आवर डिसएडव्हान्टेज सेकंड टाइम. पण त्या रात्री जेव्हा 20 नोव्हेंबरला चीन परत जात होते, तेजपूर पर्यंत आले होते आसाममध्ये, त्याच वेळेला माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी रक्षा मंत्रालयाची धुरा स्वीकारली. इथे सांगण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की तेजपूर पर्यंत आलेले जे चायनीज होते ते जेव्हा परत जात होते लडाखमध्ये, त्यावेळेला जर आपण हवाई हल्ले केले असते त्यांच्यावरती, आणि जर त्यांच्यावरती नाही तर कमीत कमी इव्हन दरड कोसळली असती रस्त्यांवरनं, तर जवळजवळ 2-3 हजार चायनीज प्रिझनर झाले असते. आणि मग वाटाघाटीमध्ये आपण एका वेळेस दुसरं काहीतरी इतिहास किंवा जॉग्रफी आपला भूगोल घडला असतो. आपण 47 मध्ये तत्परता विमान वापरली, पण 65 मध्ये वापरलीच दुर्दैव. पण तो विषय आता मी बोलत नाहीये. पण मी का सांगतोय तर हे यशवंतरावजींनी 1965 मध्ये मात्र एक फार चांगली कामगिरी केली. मुख्य म्हणजे यशवंतरावजींचं क्रेडिट, त्यांनी समन्वय आणला. म्हणजे सगळे राजकारणी, ब्युरोक्रॅट्स आणि मिलिटरी या तिघांमध्ये समन्वय आणला. एका टेबलवरती बसायचं, खरं बोलायचं, स्पष्ट बोलायचं, आणि त्यामुळे जेव्हा संबंध देशाचं मोराल डाऊन होतं आणि सगळेजण, तोपर्यंत पाकिस्तानी सेंटो अमेरिकेबरोबर जॉईन केलं होतं, चीन बरोबर त्यांचे संबंध चांगले होते, कारण 62च्या नंतर त्यांनी 63 मध्ये त्यांना काही त्यांची म्हणलं तसं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मधली काही एरिया त्यांना दिली, आणि त्यामुळे ते सगळीकडनं भारताला कसा घेरा करायचा प्रयत्न करत होते. आणि असं असताना यशवंतरावजींच्या नेतृत्वाखाली आपण मॉडर्नायझेशन केलं. आणि त्यामुळे जेव्हा 1965 मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न केला, ऑपरेशन जिब्रॉल्टर म्हणून, त्यांनी 20,000 लोक खोऱ्यामध्ये पाठवले, तोपर्यंत पंडितजींचं पण निधन झालं होतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला ते पहिल्यांदा असं सुरू झालं आणि नंतर छाम मध्ये जेव्हा ते यायला लागले, त्यावेळेस जनरल चौधरी आणि मार्शल अर्जुन सिंग दोघं जण यशवंतरावजींच्याकडे गेले. जनरल चौधरी म्हणले की आता आम्हाला विमानाची जरूर आहे. यशवंतरावजींनी फोन केला शास्त्रीजींना पंतप्रधान म्हणून, पण त्यावेळेला त्यांना ते फोन लागला नाही, आणि त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली आणि सांगितलं, ओके अर्जुन सिंग, यूज द एअरफोर्स. तुम्ही हे जो एक त्यांच्यावरती बायोपिक झालेला आहे यशवंतरावजींवरती, जब्बार पटेलनी केलेला, तो नक्कीच तुम्ही बघा, त्याच्यामध्ये हे दाखवलं सुद्धा. आणि त्यामुळे लगेचच आमची विमानं उडली. आणि त्यानंतर तुम्ही बघता इकडे आपण त्यांचे टँक थांबवले, आपली नॅट्स होती, त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. आणि एवढं काही नाही तर आपण खरं पाहिलं तर लढाई जिंकत होतो, कारण आपण लाहोर पासून फक्त 20 किलोमीटर होतो. हा फोटो आहे, लाहोरच्या बाहेर आपण होतो, तसे सियालकोटच्या बाहेर होतो. आणि खरं पाहिलं तर आपल्याकडे 3000+ स्क्वेअर किलोमीटर आपल्याकडे होती. इथे लिहिलेलं आहे जसं की 1814 40 स्क्वेअर किलोमीटर आपल्याकडे, आणि पाकिस्तानकडे फक्त 210 स्क्वेअर किलोमीटर होती. पण ताश्कंतचं डिक्लेरेशन झालं आणि त्या ट्रीटीमध्ये आपलं जे काही होतं ते आपण सगळं परत केलं. माझी पास जो उजवीकडे मी दाखवला आहे, जो फार महत्वाचा आहे, तिथून अजूनही टेररिस्ट काश्मीरच्या खोऱ्यामध्ये येतात, तो सुद्धा आपण जिंकलेला परत केला. आणि त्याच्या आधी राण ऑफ कच्छ मध्ये सुद्धा जवळजवळ 900 स्क्वेअर किलोमीटर एरिया आपण परत दिली. का तर ब्रिटिश प्राईम मिनिस्टर
अजूनही ब्रिटिशांचा पगडा होता आपल्यावर. त्यांनी दोन्ही कंट्रीमध्ये एक समन्वय जोडून तो जो कच्छमधला भाग आहे तो पाकिस्तानला दिला. अशा तऱ्हेने मी म्हणेन की हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ इंडिपेंडेंट इंडिया चेंज अगेन थर्ड टाइम टू आर डिसएडव्हान्टेज. म्हणजे आपलीच एरिया आपण पाकिस्तानला देत राहील किंवा चीनला देत. पण आता मात्र चित्र बदललेलं होतं. त्याच्यानंतर अर्थात हे पिक्चर तुम्ही बघितलं असेल ताशकंद फाईल्स, कारण ते अजून एक क्वेश्चन मार्क आहे की असं झालं का, शास्त्रीजी तिथेच कसे काय गेले वगैरे. तर आता पुन्हा मी ईस्ट पाकिस्तानकडे येतो, कारण तोच मुख्य मुद्दा आज बोलणार आहोत आपण. म्हटलं तसं जर तुम्ही डायरेक्टली इंडियाच्याकडनं तिकडे गेलात तर 2200 किलोमीटर अंतर होतं विमानाने. पण श्रीलंकेच्या जायचं असलं तर 4788. आणि हे झालं का तर जानेवारी 71 मध्ये आपलं एक ॲव्रो विमान लाहोरला त्याचं अपहरण करून तिथे उतरवलं गेलं आणि स्वतः भुट्टो तिथे समोर असताना ते विमान, इंडियन एअरलाइन्सचं विमान नष्ट केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जानेवारी 71 पासून आपण त्यांना ओव्हरफ्लाइंग परमिशन थांबवली आणि त्यामुळे त्यांना ऑल द वे श्रीलंका तिथे रिफ्युल करून मग परत ईस्ट पाकिस्तान असं जायला लागायचं. आणि तुम्ही ईस्ट पाकिस्तानकडे बघितलं त्यावेळेचं तर जरी मेजॉरिटी मुस्लिम कंट्री होती तरी सुद्धा इट वॉज अ डिफरंट लँग्वेज. बेंगॉली बोलतात. म्हणजे रवींद्रनाथ टागोर, रबीन संगीत सगळं असं त्यांचं कल्चर वेगळं, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. इट वॉज अ ज्यादा तिकडे पॉप्युलेशन ॲज कम्पेअर टू वेस्ट पाकिस्तान. आणि इकॉनॉमिकली सुद्धा ते खूप प्रबळ होते. म्हणजे अपार्ट फ्रॉम राईस, जूट, कित्येक गोष्टी तिथे चांगल्या होत होत्या. आजही आपल्याला माहिती आहे की जर बांगलादेशची जीडीपी पाकिस्तानच्या जीडीपी पेक्षा कित्येक पटीने जास्त चांगली. पण इतकं असून सुद्धा पंजाबी डॉमिनेटेड वेस्ट पाकिस्ताननी ईस्ट पाकिस्तानवरती निग्लेक्ट केलं. त्यांना कधीच मेन स्ट्रीम मध्ये आणलं नाही. आणि हे आज सुद्धा पाकिस्तानमध्ये चालू आहे. बलुचिस्तान असेल, सिंध असेल किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर असेल, ही पंजाबी डॉमिनेटेड पाकिस्तान जे आहे ते सगळीकडे रूल करतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो कित्येकदा की पाकिस्तानचे अजून सुद्धा तुकडे होऊ शकतात. आणि जेव्हा 1970 मध्ये सायक्लोन भोला म्हणून ईस्ट पाकिस्तान त्यावेळेच्या तिथे जेव्हा इतकं हाहाकार झाला, 3 लाख लोक गेले. तुम्ही बघताय फोटो त्यावेळेचे की सगळी इतकं डॅमेज होतं. पण त्यावेळेला वेस्ट पाकिस्तानचे कोणी मदत करायलाच आले नाही. संपूर्ण जग मदत करत होतं, इव्हन भारत मदत करत होता. पण वेस्ट पाकिस्तानी जी पाहिजे तेवढी मदत केली नाही. आणि त्यामुळे त्या ईस्ट पाकिस्तान मधले जे सगळे पाकिस्तानी होते त्यांना एक राग होता, एक चीड होती की आपलाच देश पण आपल्यावरती आपल्याला एक दुजाभाव करतात. आणि नंतर मी जेव्हा त्या बांगलादेशच्या ऑफिसर्सना भेटलो ते म्हणायचे की आम्हाला तिकडे गेल्यानंतर इव्हन ऍक्च्युअल सर्व्हिसमध्ये सुद्धा आम्हाला इतके वाईट वागवायचे, अगदी नोकरासारखे वागवायचे. आणि त्यामुळे 71च्या युद्धामध्ये आधी अयूब खान होता जो प्रेसिडेंट होता. त्याने नंतर याह्या खानला दुरा दिली. इलेक्शन झाल्या होत्या डिसेंबर 70 मध्ये आणि 300 सीट मधले 160 सीट मुजीबुर रहमान बंगबंधू ज्यांनी बांगलादेशची स्थापना केली त्यामुळे त्यांच्या अवामी लीगला 160 सीट मिळाल्या. आणि झुल्फिकार अली भुट्टोच्या पार्टीला 81 म्हणजे 81. आत्ताच आपल्या भारतामध्ये सुद्धा इलेक्शन झाल्यात आणि डेमोक्रेसीमध्ये ज्या पार्टीला बहुमत मिळतं ती पार्टी गव्हर्नमेंट करते. तसं पाहिलं तर त्यामुळे अवामी लीगला गव्हर्नमेंट फॉर्म करण्याची परवानगी द्यायला पाहिजे होती. पण मुजीबुर रहमाननं ते दिलं नाही. झुल्फिकार भुट्टोला बनवायचं होतं प्राईम मिनिस्टर. त्यामुळे हे अजून चीडमध्ये ते लोटण्यात आलं. आणि अयूब खाननी मग याह्या खानला दुरा दिली आणि त्यांनी टिका खान, ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणतात, त्याला पाठवलं. आणि तुम्ही बघताय की त्यांनी म्हणजे इलेक्शन प्राईम मिनिस्टर ते तर सोडाच, पण इतके त्यांनी तिथे अत्याचार केले, रेप्स केले
30 लाख लोक जवळजवळ तिथे गेले आणि त्यामुळे त्यातले कित्येक जण, हे सर्वात शेवटचं खालचं चित्र तुम्हाला जे दिसतंय, कित्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी भारतामध्ये आले. 10 लाखाच्या वरती लोक आपल्याकडे त्रिपुरा पासून अगदी ऑल द वे, म्हणजे मी जिथे बगडोगरामध्ये होतो म्हणजे वेस्ट बेंगॉल, तिथे सुद्धा सिलिगुरी जवळ आहे, तिथे आम्ही बघत होतो कित्येक असे कॅम्प्स तयार झालेले होते आणि तिथे बांगलादेशहून लोक यायचे आणि तिथे आपण आपलं गव्हर्नमेंट अन्नधान्य त्यांना पुरवत होतो. आणि आपला देश सुद्धा काय असं श्रीमंत नाही, पण तरी सुद्धा आपण त्यांना अन्नधान्य पुरवतो. आणि ज्या वेळेला आपण संबंध जगाला सांगत होतो की अरे बाबा काहीतरी करा, की अशा तऱ्हेचं तिथे अत्याचार चालले आहेत, त्यावेळेला USA, विच वॉज अंडर निक्सन ॲज अ प्रेसिडेंट, किसिंजर ॲज त्यांचा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे आपले विदेश मंत्री म्हणतात, त्यांचं नंतरचं पुस्तक वाचण्यासारखं आहे. त्यांनी ॲक्सेप्ट केले की त्यांनी कसं पाकिस्तानला फेवर केलं सारखं. आणि हे सगळं जो काही बांगलादेश बद्दल आपण सांगत होतो की तिथे अत्याचार चालले, त्याच्याबद्दल अजिबात कचू काही केलं नाही. उलट पाकिस्तानला ते अजून जास्त हत्यारं देत होते. चीननी काहीच दाखवलं नाही, ॲम्बिव्हॅलंट. लकीली त्यांनी मोबिलायझेशन केलं नाही, त्यांनी म्हणजे आपल्यावरती काही अजून तिकडून ईस्टकडनं काही हालचाल करायचे काय प्रयत्न केला. आणि अदर्समध्ये सगळे हे जे युरोपियन आजकाल आपण ऐकतो अगदी ह्युमन राईट्स अमुक तुम्ही बोलतात, कचू केलं नाही. सगळ्यांनी नुसतं ऐकून घेतलं. आपण सगळ्या आपल्या एम्बसीमध्ये भारताच्या सगळ्यांना प्रेझेंटेशन दिली, फोटो दाखवले, कुठेही काहीही लोकांनी मदत केली नाही. शेवटी भारतावरती इतकं इकॉनॉमिक लोड होतं. फक्त एक जण आपल्याबरोबर होते, हे सांगायचं म्हणजे ब्लड टेलिग्राम. म्हणजे इव्हन जो डिप्लोमॅट अमेरिकेचा जो ढाकामध्ये होता, त्याचं नाव अशोक केंट ब्लड आणि त्याच्याच नावाने म्हणून हा ब्लड टेलिग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी एक सिक्रेट टेलिग्राम पाठवला होता अमेरिकेला की इथे खरंच अत्याचार होत आहेत आणि तुम्ही काहीतरी करा. पण तो टेलिग्रामला सुद्धा किसिंजर आणि ह्या लोकांनी जुमानलं नाही. फक्त एकच जण आपल्याबरोबर होतं आणि ते म्हणजे सोव्हिएट युनियन. आणि म्हणून ती जी ट्रिटी साईन केली आपली सोव्हिएट युनियन बरोबर, ती फार महत्वाची होती. त्यावेळेला USSRनी आपल्याला कित्येक गोष्टी प्रॉमिस केल्या आणि खरंच त्यांनी ते त्याप्रमाणे वागले. त्यांनी व्हीटो बरेचदा वापरला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. आपल्याला मिलिटरी हार्डवेअर दिलं. आपल्याकडे सुखॉय MiG-21 निरनिराळी विमानं होती. अदर दॅन आपल्याकडे आधीची जी हंटर्स, मी म्हटलं जसं मी चालवायचो तशीच नॅट्स, तसंच कित्येक आपले PT-76 आणि काय असे टँक्स होते, शिप्स होती, सबमरीन्स होत्या, गनशिप्स होती. सगळ्या तिन्ही आपल्या सेना जे आहेत त्या सशस्त्र सेना, त्यांना सगळ्यांचं जे इक्विपमेंट होतं बरंचसं त्यातलं रशियाहून येत होतं. त्यांनी हे पण प्रॉमिस केलं होतं की चायना लुडबुड करणार नाही याची आम्ही खात्री देऊ, कारण आम्ही सिंकियांगमध्ये त्यांना सांगू की आम्ही नाहीतर आम्ही लढाई करणार. जेव्हा अमेरिकेने सर्वात लढाईच्या शेवटी 7th फ्लीट बांगलादेशच्या खाडीमध्ये पाठवलं, बे ऑफ बेंगॉलमध्ये, त्यावेळेला सोव्हिएट युनियनने एक सबमरीन पाठवली त्याच्या मागे. थ्रू आउट त्यांनी एक सॅटेलाइट सर्व्हेलन्स संबंध आपल्या ती जी एरिया त्याच्यातनं आपल्याला जो इंटेलिजन्स होता तो फार महत्वाचा होता, तो आपल्याला देत होते. आणि तेवढ्यासाठी एक डेप्युटी फॉरेन मिनिस्टर दिल्लीमध्ये होता आणि अर्थातच ते म्हणले की बांगलादेश जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला आम्ही लगेचच त्याला आपण स्वीकृती देऊ. अशा तऱ्हेची आपली जी ट्रीटी होती त्याचा आपल्याला फायदा खूपच झाला. हे फार एक महत्वाचं स्पीच 7 मार्चला बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी केलं. 20 मिनिटाचं स्पीच आहे, बेंगॉलीमध्ये आहे, पण त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पण अवेलेबल आहे. मी मुद्दामून ऐकलेलं आहे. ते सांगतात की मी जिंकलेलो आहे इलेक्शन, मला आता हा लास्ट चान्स तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही मग ह्या ईस्ट पाकिस्तानला वेगळं करण्यासाठी आम्हाला पावलं घ्यायला लागतील. आणि त्यामुळे हा त्यांचं जे स्पीच आहे, इट इज नाउ कॉल्ड हिस्टॉरिक हेरिटेज स्पीच. आणि युनेस्कोनी त्याला एक इंटरनॅशनल रजिस्टर जे आहे त्याच्यामध्ये त्याला इन्क्लूड केले. जसं महात्मा गांधींचं आहे, नेल्सन मंडेलाचं स्पीच त्याच्यामध्ये आहे, तसंच शेख मुजीबुर रहमानांचं स्पीच पण त्याच्यात. आणि त्याच्यात ते सर्वात शेवटी सगळ्या लोकांना म्हणतात, बघा गर्दी किती आहे समोर, ते रेसकोर्स तिथे आहे त्याच्यामध्ये ते बोलतायत.
ते म्हणले की प्रत्येक घर विल बिकम अ फॉर्ट्रेस, आणि हे अत्याचार हे जे वेस्ट पाकिस्तान टिका खानच्या खाली जे अंडर पाकिस्तानी सोल्जर्स करतायत त्यांना करून देऊ नका. आणि त्यामुळे त्यांना अर्थातच अरेस्ट केली. खरं पाहिलं तर काही त्यांच्या रूढीप्रमाणे काही काळ ढाकामधनं गव्हर्नमेंट चालायचं पाकिस्तानचं, पण ह्यावेळेला काहीच झालं नाही. भुट्टो आले नाहीत आणि ऑन द कॉन्ट्री शेख मुजीबुर रहमानना अटक करण्यात आली. आणि सर्च लाईट म्हणून 25 मार्चला ऑपरेशन सर्च लाईट म्हणून पाकिस्ताननी अजून जास्त जुलूम केले आणि त्यांनी त्या बायकांचा रेप, मुलांना त्यांनी इव्हन मारलं, सगळे इंटेलेक्च्युअल्स होते त्यांना मारलं. आणि त्यामुळे 26 मार्चला बंगबंधू मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशची स्थापना झाली असं डिक्लेअर केलं. हा त्यांचा मध्ये फ्लॅग आहे. आणि त्यामुळे बांगलादेशच्या इंडिपेंडन्स सुद्धा 26 मार्चला 50 वर्ष झाली. आम्ही मुद्दामून 24 मार्चला इथे पुण्यामध्ये एक कार्यक्रम केला होता. अर्थात तो असाच खुल्या मैदानावरती करता नाही आला किंवा कुठल्या खुल्या असेंब्ली हॉलमध्ये करता नाही आला ह्या कोविडच्यामुळे. पण आम्ही जो बांगलादेशचे जे कौन्सिल जनरल मुंबईमध्ये आहेत त्यांना बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून, आणि त्यांनी याच्याबद्दल स्पीच दिलं. आणि आम्ही 2 जे मुक्ती बहिणी यांनी भाग घेतला होता या लढामध्ये त्यांना ढाकाहून आम्ही मुद्दामून, जसं मी बोलतोय आपल्याशी तसं त्यांनी आम्हाला संबोधित केलं होतं. आणि अशा तऱ्हेने 26 मार्च हा एक फार महत्त्वाचा दिवस बांगलादेशसाठी आहे. त्याचप्रमाणे बंगबंधू मुजीबुर रहमान यांचं यावर्षी 100 वर्ष जयंतीचं साजरं केलं जातं. आणि त्यामुळे अर्थातच आपण जी मुक्ती बहिणी त्यांच्यातली होती, म्हणजे जे सगळे एक्स पाकिस्तानी आर्मी किंवा पाकिस्तानी एअरफोर्स, पाकिस्तानी नेव्हीचे सगळे जे लोक होते त्या सगळ्यांना आपण मदत केली. त्यांचं हेडक्वार्टर कॅलकत्तामध्ये होतं, त्याला मुजीबनगर म्हणतात. आणि तिथे कर्नल ओस्मानी जे त्याचे सगळे मुख्य होते, त्याचबरोबर एअरफोर्सचे एक जे एअरफोर्स पाकिस्तान एअरफोर्समधनं असलेले ते पण इंचार्ज, अशा तऱ्हेचे निरनिराळ्या तिन्ही सेनाचे प्रमुख तिथे निर्माण झाले. आणि तुम्ही हे पिक्चर बघताय डावीकडे वरती, हेलिकॉप्टर्समधनं त्यांना आपण शिकवलं की आपली हेलिकॉप्टर्स देऊन की कसं त्याच्यातनं रॉकेट्स, तुम्ही रॉकेट्स बघू शकाल, त्यांना रॉकेट्स कशी टाकायची, ऑटर विमान त्याच्यातनं रॉकेट्स कशी मारायची. तसंच एक कामत म्हणून नुकतेच गेले मुंबईमधले, त्यांनी तिकडच्या नेव्हीच्या लोकांना शिकवलं होतं की कशी सगळी त्यांची जी पॅसेंजर शिप्स आहेत त्यांना कसं आपण निकामी करू, त्यामुळे पाकिस्तानी ट्रूप्स तिथून पळून जाऊ शकणार नाही. आणि अर्थातच आर्मीचे जे कर्नल सज्जाद, मी त्यांचा फोटो नंतर तुम्हाला दाखवतो, तर ते त्यांनी म्हणजे ते पाकिस्तानहून पळून फिरोजपूर, पठाणकोट, दिल्लीमध्ये येऊन आणि नंतर ते उस्मानींबरोबर जॉईन झाले कलकत्त्यामध्ये. आणि आता त्यांनी या सगळ्या लढ्यामध्ये भाग घेतला. अशा तऱ्हेने मुक्ती बहिणीचं सुद्धा फार महत्त्व आहे. मी तर म्हणतो की तेवर आईज अँड इयर्स, पण आपल्याला सगळा इंटेलिजन्स त्यांच्याकडनं मिळत होता. RNAW कडनं अर्थातच मिळत होता, पण ह्यांच्याकडनं सुद्धा सगळं मिळत होता. आणि त्यामुळे एक ठरवलं गेलं होतं की पहिला जो शॉट कोणी मारेल लढाई सुरू होईल तेव्हा, इट विल बी डन बाय मुक्ती बहिणी, कारण तो त्यांचा लढा होता, आपण त्यांना सपोर्ट करत. आणि हे त्यांचं मेमोरियल जिथे ढाकामध्ये आहे, नॅशनल मार्टियर्स मेमोरियल. हे जे डावीकडे आहे तो बांगलादेशचा लढाईमधला झेंडा, उजवीकडे यांची वज्रमूठ. आणि हे जे खालती फोटो आहेत ते कर्नल सज्जाद. कर्नल सज्जाद म्हणलं तसं 24 मार्चला आम्हाला त्यांनी ढाकाहून संबोधित केलं होतं. एक्सलंट ऑफिसर, म्हणजे अल्बर्ट एक्का ज्याला परमवीर चक्र मिळालं मरणोत्तर हिलीच्या एरियामध्ये गार्डमधला, तो त्याच्या बायकोला जाऊन ते भेटलेले झारखंडमध्ये. आणि त्याची बायको पण आत्ताच एक 15-20 दिवस झाले गेली. आणि ते आता सगळे जे जे कोण वीरगतीला पोहोचलेले आहेत भारतातले, त्या सगळ्यांच्या फॅमिलीचा एक डेटा तयार करून त्यांना बांगलादेशनं कित्येक वर्ष आता ते नेत आहेत. आणि अशा तऱ्हेने खूप चांगलं काम करतायत. ह्याच वर्षी भारताने त्यांना पद्मश्री हा अवॉर्ड दिलेला आहे. आणि ते येतील कधी ना कधी, जेव्हा पुन्हा सोय होईल आणि अर्थात त्यांना पद्मश्री घेता येईल. आता माझी चांगली मैत्री झालेली आहे त्यांच्याबरोबर, खूपच चांगल्या रीतीने ते हे अनुभव सांगतात.
आणि अशा तऱ्हेने जेव्हा लढाई आता आपल्याला करावीच लागणार जेव्हा ठरलं, त्यावेळेला म्हणलं तसं जो फार एक समन्वय जो यशवंतरावजींनी आणला तो फार महत्वाचा होता. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालचं जे कॅबिनेट होतं, त्यांनी असं डायरेक्शन दिलं, की इट विल बी अ स्विफ्ट कॅम्पेन ऑफ शॉर्ट ड्युरेशन. कारण त्यावेळेला भीती होती, की एखाद्या युएसएनी प्रेशर घातलं तर युएन इंटरव्हेन्शन करेल किंवा अजून कुठले देश करतील किंवा काही युएस स्वतः काहीतरी करेल. म्हणून जितक्या लवकरात लवकर लढाई करता येईल तेवढी करायची. आणि खरंच म्हणजे बघा आपण वर्ल्ड मधलं रेकॉर्ड आहे, की 14 दिवसामध्ये आपण लढाई जिंकलेलो. डिफेंड भूतान ॲट ऑल कॉस्ट. भूतान आपल्याबरोबर ट्रीटी आहे. आणि आता सुद्धा आपण बघितलं जेव्हा डोकलाममध्ये झालं तेव्हा चायना काहीतरी तिथे उचापत करत होतं. पण आपण भूतानला सहाय्य केलं. आणि नंतर एन्श्युअर कंडिशन लिबरेटेड पोर्शन ऑफ बांगलादेश कंडिसिव्ह फॉर रिटर्न ऑफ 10 मिलियन रेफ्युजीज. कारण त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की संबंध कंप्लीट बांगलादेश आपण जिंकू किंवा ईस्ट पाकिस्तान कंप्लीट आपण जिंकू. त्यामुळे असं वाटलं होतं की समजा जेसोर आहे किंवा खुलना आहे, असे काही काही समजा 1/3 1/4 पोर्शन ऑफ त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान जरी आपण जिंकलो आणि त्याला जर लिबरेट केलं तर हे सगळे जे आपल्याकडचे रेफ्युजी तिथे जाऊ शकतील. पण अर्थात त्याच्याही पलीकडे आपण पराक्रम गाजवला. आणि ह्या पॉलिटिकल डायरेक्शनच्या प्रमाणेच मिलिटरी डायरेक्शन, ज्याला चीफ ऑफ स्टाफ डायरेक्टिव्ह, आणि त्यावेळेला सीडीएस नव्हते. आणि मी नेहमी म्हणत असतो की स्ट्रक्चर्स ठीक आहे, सीडीएस असणं वगैरे चांगलं आहे, पण मुख्य लागतं म्हणजे या तिन्ही चीफ मध्ये एक सिनर्जी, एकोपणा आणि सगळ्यांचं जे आहे ते एकत्र प्लॅनिंग करणं फार महत्वाचं. आणि ते ह्या एकत्र युद्धामध्ये झालं. आणि त्यामुळे डायरेक्शन्स अशा होत्या की वेस्टमध्ये ऑफेन्सिव्ह डिफेन्स करायचं, त्यांना कुठली आपली एरिया घेऊन द्यायची नाही. म्हणजे आता नंतर तुम्ही बघाल तर झालं उलटं, आपण त्यांचा कित्येक भाग आपण घेतला. बट whereas on the east, that means ईस्ट पाकिस्तानमध्ये ड्राईव्ह ॲट मॅक्स स्पीड टू रीच ढाका. आणि ते खरंच केलं. जनरल सगत सिंग आणि ग्रुप कॅप्टन चंदन सिंग, मी तुम्हाला नंतर फोटो दाखवतो, त्यांनी इतक्या चांगल्या टॅक्टिक केल्या की जिथे जिथे पाकिस्तानी असे खूप मोठ्या स्ट्रेंथनी होते त्यांना तिथेच सोडलं आणि त्यांना डावलून आपण पलीकडे जाऊन ढाकाकडे पोहोचलो. आणि त्यासाठी आमची टार्गेट सुद्धा अशीच होती, रेल्वे यार्ड्सवरती माराव करायचं. त्यामुळे रेल्वेने कधी ते जाऊ शकत नव्हते परत ढाकाकडे, किंवा इव्हन बोटींवर न जाऊ शकत नव्हते, कारण आम्ही त्या बोटी ज्या होत्या त्यांना डिस्ट्रॉय करायचो. अशा तऱ्हेने अर्थात सगळी विमानं तर नष्ट केलीच होती. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर पलीकडे ढाकाला जाता येईल, आणि त्यासाठी एअरफोर्सची खूप मदत झाली. एअर ब्रिजिंग करण्यात आलं. म्हणजे मेघना रिव्हर, ज्याच्या नावाने अर्थात माझ्या बायकोचं नाव लग्न नंतर झाल्यानंतर तिचं नाव मेघना आता आहे, त्या मेघना नदीवरती, पद्मा रिव्हरवरती आपण हेलिकॉप्टर्सनी ब्रिजिंग केलं. पलीकडे सोल्जर्स न्यायचे, त्यांना सोडायचं, परत यायचं, परत हेलिकॉप्टर बॉयज डिड वंडरफुल जॉब. आपण पॅराड्रॉप केलं आणि अशा तऱ्हेने आपण ढाकाला इतक्या लवकर पोहोचलो. पण त्यावेळेला सांगितलं होतं की खुलना आणि चिटगांव मात्र तुम्ही घेतलं पाहिजे. आणि चिटगांव वॉज टेकन बाय द इंडियन नेव्ही. विक्रांत होती, विक्रांतनी सुद्धा खूप चांगला तिथे पराक्रम केला. आणि चिटगांव एअरफील्ड, तेजगाव जे ढाकाचं एअरफील्ड, त्या सगळ्यांवरती कॅनबराजनी सगळ्यांनी आपण मारा करून आपलं वर्चस्व तिथे होतं. आणि अर्थातच तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल की स्वतः फील्ड मार्शल माणिकशॉ त्यांनी इंदिरा गांधींनी सांगितलं की आम्ही जून जुलैमध्ये तयार नाही आहोत, आम्हाला अजून आमचं इक्विपमेंटच तयार करायचं आहे, पण नुसतं ते जाऊ दे, ती वेदर चांगली नाही, तेव्हा खूप पाऊस पडतो आणि बांगलादेशमध्ये इतक्या नद्या आहेत, इतक्या सगळे ओढे आहेत की ते क्रॉस करणं शक्य होणार नाही. आणि तोपर्यंत चायना सुद्धा काही ना काहीतरी करू शकते, कारण तिकडे बर्फ त्यावेळेला नसतो. त्यामुळे आपण डिसेंबरमध्ये, म्हणजे विंटर जेव्हा असतो तेव्हा हे करूयात. आणि ते अर्थातच माननीय इंदिरा गांधींनी ऐकलं. हा तो फेमस फोटो आहे ज्या वेळेला ते एकमेकाशी डिसेंबरच्या ऑपरेशन बद्दल बोलतायत. हे तिन्ही चीफ, फील्ड मार्शल माणिकशॉ, ॲडमिरल नंदा आणि हे चीफ मार्शल PC लाल. आणि हे अर्थातच डावीकडे वरती मी दाखवलं आहे ते बंगबंधू आणि त्यांची बायको, जेव्हा त्यांना 72 मध्ये जेव्हा भुट्टो जेव्हा त्यांनी टेक ओव्हर केलं होतं पाकिस्तान, त्यांना सोडलं, तेव्हा ते पहिल्यांदा जानेवारीमध्ये दिल्लीला आले, पण आपल्या पंतप्रधानांना भेटले आणि मग नंतर बांगलादेशला गेले.
आणि हे फार महत्वाची अशी बॅटल झाली. त्याला एअर बॅटल ऑफ बॉयरा म्हणतात. म्हणलं तसं आम्ही वर्षभर फ्लाइंग करत तयार करत होतो, रेंज प्रॅक्टिस करत होतो, कसे ॲक्युरेटली ड्रॉप्स करायचे बॉम्ब्स किंवा रॉकेट्स तयारी करत होतो. आणि त्याच वेळेला पाकिस्तानची जी काही तिथे एअरफोर्स होता ईस्टमध्ये, त्याच्यामध्ये सेबर विमानं होती. त्यांना कसं काय करायचं, त्यांच्या टॅक्टिक्स काय, सगळ्या गोष्टीवरती लक्ष होतं. त्यामुळे बॉयरा ही जागा जी आहे, गरीबपूर त्या बॅटलमध्ये, म्हणजे कलकत्त्याच्या ईस्टकडे. तर तिथे जेव्हा इंडियन आर्मीवरती हल्ला करण्यासाठी जेव्हा सेबर्स आली, आणि ही 22 नोव्हेंबर 71, म्हणजे ऍक्च्युअली लढाईच्या आधी, त्यावेळेला आपली नॅट्स जी कलायकुंडामध्ये होती ती नंतर अर्थात बॅरॅकपूरमध्ये तिथून उडली. आणि त्यांनी त्या 4 सेबरपैकी 3 सेबरना पाडलं. आणि त्या 3 सेबर जे आहेत ते पाडलं, त्याचे जे आपले इंडियन एअरफोर्सचे जे हिरोज आहेत, ते सर्वात मध्ये जो फोटो आहे डावीकडे, डॉन लॅझरस आणि गणपती आणि मॅसी, आणि ते जे असे लीन करतायत ते स्वरस, त्यांना पण विमान पाडता आलं असतं पण ते पळून गेलं परत. 3 विमानं आपण पाडली. आणि अर्थात त्यामुळे एक मोराल इतकं हाय झालं. जगजीवन राम त्यावेळेचे जे रक्षा मंत्री होते, सगळ्यांनी त्यांचं अर्थातच कौतुक केलं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हे जे फोटो दाखवतो मी तुम्हाला, तो म्हणजे त्यावेळेचे फ्लाईट लेफ्टनंट परवेज मेहदी कुरेशी. ही बिकेम द प्रिझनर ऑफ वॉर. त्याला आर्मीचे आपले जे पुण्यामधले ब्रिगेडियर आपटे, ते आणि तसेच पनाग म्हणून जे आहेत लेफ्टनंट जनरल, त्यांनी पकडलं. पण त्यांना अर्थात चांगली ट्रीटमेंट दिली आणि त्यांना कलकत्त्याला नेलं. आणि कलकत्त्यानंतर त्यांना आपण अर्थात जेव्हा प्रिझनर ऑफ वॉर एक्सचेंज झाले तेव्हा ते परत गेले. पण ते ही बिकेम द एअर चीफ ऑफ पाकिस्तान. आणि हा परत तो फोटो आहे वरचा, तो त्यावेळेचे ते हिरोज ज्यांनी ती सेबर्स पाडली. आणि नंतर काही वर्षांनी ते पुण्यामध्येच भेटले. त्यावेळेचे हे सगळेजण आता वयस्कर झालेले सगळेजण एकत्र आहेत. अशा तऱ्हेने 71च्या युद्धाला जेव्हा 3 डिसेंबरला ऑपरेशन चेंगीज खान, जे म्हणलं तसं 11 आपले जे एअरफील्ड त्यांनी स्ट्राईक केल्यानंतर 4 डिसेंबरला सुरुवात झाली. आणि म्हणलं तसं पहिला अटॅक मुक्ती बहिणींनी केला. एअरफोर्स मधला किलो फोर्स म्हणून तयार झालेला होता. त्यांनी सर्वात पहिल्यांदा सिलचर आणि तिथून सगळीकडनं अटॅक केले. रॉकेट्सनी तिथले ऑइल टँक्स उडवले. त्याचप्रमाणे त्यांच्या नेव्ही जी होती त्यांनी शूरत्व गाजवलं. आणि तसेच जे लँड फोर्सेस होते मुक्तीबाहिनीचे, त्यांनी पण सुरुवात केली. आणि लगेचच इंडियन आर्मी आतमध्ये घुसली. आणि तुम्ही बघाल तिथे की आपण सगळ्या बाजूनी त्यांना एकाच टाइमला सगळी फ्रंट एकदमच सुरू केली. आणि त्यामुळे त्यांना असं कोंडीत धरलेलं होतं. हे तीनाळे ईस्टर्न थिएटरचे हे आहेत. म्हणलं तसं सेकंड वर्ल्ड वॉर नंतरचा हा सर्वात मोठा पॅराड्रॉप. पॅकेट म्हणून विमानं होती आमची आग्र्याहून. आणि संबंध एक ब्रिगेड ड्रॉप करायची होती, 2 म्हणजे बटालियन प्लस आपण ड्रॉप केलं. एक पुंगली म्हणून ब्रिज होता, तो कॅप्चर केला. आणि त्यामुळे आपल्याला पाकिस्तानचे जे नॉर्थमध्ये जे काही ट्रूप्स होते ते खालीच येऊ शकले नाही ढाकाकडे. आणि अशा तऱ्हेने आपण इथे विक्रांत दाखवले. अशा तऱ्हेने आपण खूप हे केले, ॲडव्हान्स केलं. निरनिराळे पुन्हा पिक्चर्स मी दाखवतोय. हे SHBO म्हणजे जे हेलिकॉप्टर्स असतात त्यातनं दोऱ्याने सोल्जर्स खाली उतरतात चटकन, कमांडो. त्यामुळे अगदी ते हेलिकॉप्टर्सना इतकं ॲक्युरेटली जमिनीच्या थोडंसं वरती असं होवर करायला लागतं. ते म्हणलं डावीकडे खाली आहेत ती पॅकेट्स, आणि तो वरती आहे तो पॅराड्रॉप, तो जो पुंगली ब्रिज, इंडियन नेव्हीची विक्रांत, आणि आपले PT-76 टँक्स जे पाण्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात. ते अशा तऱ्हेचे टँक सुद्धा वापरले. आणि त्याच्यासाठी हे पहा, आता हे जे असे तराफे आहेत त्याच्यावरनं सुद्धा आपल्या गन्स नेल्या. आणि एक जोश होता त्यावेळेला. सगळेजण एकदम वेस्टला, ईस्टला सगळीकडे भारतीय सैनिकांचा जोश होता. म्हणजे जे 62 मध्ये नव्हतं, 65 मध्ये खूप वरती आलं. पण 71 मध्ये तर आम्ही एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड होतो. कधी आम्ही एकदा त्या सगळ्यांना वसपा सांगतो. कारण तुम्ही ऐकलं असेल, पाकिस्तान नेहमी बोस्ट करायचा की एक पाकिस्तानी सोल्जर इज इक्वल टू 10 इंडियन सोल्जर्स. झालं उलट. 3000 सैनिक 14 डिसेंबरला जेव्हा ढाकाच्या बाहेर आले त्यावेळेस 30,000 पाकिस्तानी सैनिक अजून तिकडे होते. आणि ते काही करू शकले नाही. आणि अशा तऱ्हेने ते म्हणलं तसं
मेजर जनरल सगत सिंग, त्यांना क्रेडिट दिलं जातं की त्यांनी त्या पाकिस्तानला ढाकाकडे येऊनच दिलं नाही आणि त्यांनी निरनिराळ्या टॅक्टिक्स वापरल्या आणि कॅप्टन चंदन सिंग जे एअरफोर्सचे त्यावेळेस शिलाँग हेडक्वार्टर्सचे त्यावेळेला ते अर्थात ॲक्च्युअल फ्रंट त्याच्यावरती होते जोरहाटहून आणि हे म्हणलं तसं एअर ब्रिजिंग केलं. रिव्हर मेघना पद्मा ज्या ज्या काही रिव्हर्स होत्या किंवा अजून काय होत्या त्याच्यावरनं आणि पलीकडे ट्रूप्स न्यायचे किंवा गन्स न्यायचे आणि त्यांना अर्थ सपोर्ट करायचा. अशा तऱ्हेने आपण ढाकाला वेढा घातला. हे जे गव्हर्नर पॅलेस दाखवतोय मी डावीकडे आणि ते उजवीकडे ते गव्हर्नर नंतर ते जाऊन एका तिथल्याच 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन लपले. आपली मिग-21 ला बरंच नंतर काही बोलण्यात आलं आपल्या एअरफोर्सच्या काही ॲक्सिडेंट्समुळे. पण ते मिग-21 इतके ॲक्युरेटली त्यांनी त्या गव्हर्नर पॅलेसला बॉम्बिंग केलं की अर्थात 14 डिसेंबरला जेव्हा बॉम्बिंग झाल्यानंतर ते हादरले. ते म्हणले आता काय आपली काही शाश्वती नाही, तिकडे शिप्स पण पळून जाण्यासाठी नाही आहेत. एअरफील्ड सगळी त्यांच्या भारताच्या ताब्यात आहे, त्यामुळे कुठली पाकिस्तान एअरलाईन्सची विमानं येणं शक्य नाही. त्यांना फक्त होप होती की काय अमेरिकन्स करतात का, पण ते सुद्धा शक्य नव्हतं. आणि अशा तऱ्हेने जेव्हा सीज फायर फायनली ते म्हणायला लागले की आपण सीज फायर करूयात, पण सीज फायर आपण म्हणलं की शक्य नाही. तुम्ही जो न्याझी म्हणून जो त्यावेळेचा इन्चार्ज होता लेफ्टनंट जनरल न्याझी, त्याला सांगण्यात आलं, जनरल जेकब त्याला जाऊन भेटले 15 तारखेला आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी यू हॅव टू जस्ट सरेंडर, देयर इज नो क्वेश्चन ऑफ सीज फायर. आणि त्यामुळे त्यांनी सरेंडर केलं आणि हा फेमस फोटो जनरल अरोरा आणि जनरल न्याझी ते दोघंजण तिथे जनरल अरोरा आपले GOC-in-C ईस्टर्न कमांड कॅलकटाचं आणि जनरल न्याझी सरेंडर साईन करतायत. मागे सगळेजण आर्मी नेव्ही एअरफोर्सचे कृष्णन नेव्हीचे दिवान एअरफोर्सचे जनरल जेकब सर्वात उजवीकडे आहेत. अशा तऱ्हेने हा एक फार महत्वाचा फोटो असा एकाहत्तरचा सरेंडर. पण एक सांगतो मी, जे खाली लिहिलंय की हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ नॉट ओनली इंडिया बट द होल वर्ल्ड चेंज, कारण एक नवीन कंट्री तयार झाली. मॅपवरती एक नवीन कंट्री तयार झाली आणि असं क्वचित घडलेलं आहे की 14 दिवसामध्ये अशी एक कंट्री तयार होते. त्यामुळे आपण सगळ्यांची कॉलर ताठ व्हायला पाहिजे. सगळ्या भारतीय एकत्र होते त्यावेळेला आणि आपण जेव्हा जेव्हा अशा तऱ्हेचं काही होतं त्यावेळेला एकत्र असतो. बाकीच्या वेळेला मे बी काही ना काहीतरी चालू असेल खूप, पण अशा तऱ्हेची जेव्हा लढाई असते किंवा कुठला नैसर्गिक आपत्ती असते त्यावेळेस मात्र आपण एकत्र असतो आणि अशा तऱ्हेने आपण एक नवीन देश त्यावेळेला निर्माण करतो. आणि एक सांगण्याचा उद्देश असा की आपण तिथे नंतर थांबलो नाही, आपण तिथून परत आलो. सगळेचे सगळे सैनिक परत आले. कुठला रेप केलं नाही, कुठे काही तिथे तुम्ही लुटामार केली नाही. उलट 96,000 आपण पाकिस्तानी प्रिझनर्सना भारतात घेऊन आलो. आणि त्याचं कारण असं की बांगलादेश म्हणले होते की त्यांना इथेच सोडा, आम्ही त्यांना वॉर क्राईम्स जे म्हणतात त्यांना ट्रायल करून, म्हणजे ते पाकिस्तानी घरं घाबरले होते की ते सगळेचे सगळे मारले जातील ते, म्हणून त्यांनी आपल्याला लिटरली दयेची भीक मागितली होती की आम्हाला तुम्ही भारतामध्ये घेऊन जा. आणि त्यामुळे पुढचे जवळजवळ 1-1.5 वर्ष आपण त्यांना आपल्या भारतीय आग्रा, बरेली, ग्वालेर निम्या ठिकाणी त्यांच्या प्रिझनर ऑफ कॅम्पमध्ये ठेवलं होतं. इथे तिकडे पल्सोकर आहेत, ते सुद्धा कमांड करत होते एक कॅम्प. अशा तऱ्हेने ते भारतामध्ये त्यांना आपण 93,000 प्रिझनर्सना घेऊन आलो. पण नाही तर बांगलादेश खरं पाहिलं तर जसं सेकंड वर्ल्ड वॉर नंतर एक कमिशन झालं, ज्याच्यामध्ये ह्युमन राईट्स कमिशन ज्यूच्या अगेन्स्ट जे काही झालं त्याच्यासाठी त्याच्याप्रमाणे त्यांना करायचं होतं. आणि एक मात्र महत्वाचं आहे की अजूनही पाकिस्तानने अपॉलॉजी केली नाहीये. म्हणजे त्यांचेच एक अँबॅसेडर जे नंतर त्यांनी अमेरिकेमध्ये शरण घेतली आहे, त्यांनी सांगितले आहे की पाकिस्तान इज हायटेंड दे अपॉलॉजाइज फॉर ऑल द जेनोसाइड. पण इवन इन्सिडेंटली इम्रान खानचं सुद्धा सरनेम नियाझीच आहे. इम्रान खान नियाझीनी एक ग्रह काढला नाही कुठल्या काही केल्याबद्दल, फक्त त्यांना 50 वर्ष झाली म्हणून फक्त एक संदेश पाठवला. पण पाकिस्तानची चूक झाली, पाकिस्तानी असं करायला नको ते मात्र मान्य केलं नाही अजून. एरोगन्स. तोपर्यंत वेस्टर्न फ्रंटवरती सुद्धा अर्थात लढाई चालूच होती आणि म्हणलं तसं आपण खूप जोरावरती होतो. बॅटल ऑफ असल उत्तर जे उजवीकडे दाखवलंय त्यांचं एक टँकचं तिथे आपण टँक शहरच झालं तिथे. आणि हा मधला जो एक बोर्ड आहे तो फार एक महत्वाचा आहे. इथे नुकतेच जनरल पिंटो म्हणून पुण्यामध्येच असलेले ते गेले.
त्यांच्या हाताखालचे जनरल पंडित जे आहेत ते त्यावेळेला या एरियामध्ये शकरगडमध्ये होते आणि हा बोर्ड आहे, यू आर नाव एंट्रिंग पाकिस्तान, नो पासपोर्ट्स आर रिक्वायर्ड, सो बॅश ऑन रिगार्डलेस. आपण आतमध्ये जात होतो आणि हे निरनिराळे अर्थात आम्ही सुद्धा त्यावेळेला मला आठवतंय म्हणलं तसं की बगडोग्राहून आम्ही आधी बिकानेर आणि बिकानेरहून सर्वात शेवटी आमचं स्क्वॉडनं मला पठाणकोटला न्यायला लागलं, कारण पठाणकोटमधल्या हंटर 2 स्क्वॉड होती, त्यातनं खूप हानी झाली होती. एकातनं 7 जण गेले होते, एकातनं 6 जण गेली होती. त्यामुळे आमचं स्क्वॉड तिथे नेण्यात आलं. आणि तुम्ही निरनिराळी टार्गेट्स त्याच्यामध्ये अर्थात 4 डिसेंबरचं फार महत्वाचं टार्गेट म्हणजे इंडियन नेव्हीनी कराची पोर्टवरती अटॅक केला आणि त्यामुळे 4 डिसेंबर इज ऑल्सो कॉल्ड एज नेव्ही डे. ते त्यांनी अटॅक केलं आणि नंतर काही दिवसानंतर तिथले जे काही ऑइल टँक्स होते त्यांना पण उद्ध्वस्त केले. अर्थात इंडियन एफओसी विमानं पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती. बॅटल ऑफ लॉंगेवाला त्याच्यावरती एक पिक्चर सुद्धा काढला होता, तुम्ही तो पण बघितला असेल. ते जैसलमेरच्या एरियामध्ये पाकिस्तानला वाटलं की आपण चटकन तिकडे आतमध्ये घुसू, पण ते तिथेच थांबले गेले आणि तिथे सगळे टँक आपण उडवले. अशा तऱ्हेने खूप महत्वाच्या लढाई वेस्ट पाकिस्तानमध्ये एरियामध्ये पण झाल्या, पण सगळीकडे आपण जिंकलो. इतकं की त्यांची जी विमानं पाकिस्तानची होती ती फायनली इराणमध्ये जाऊन लपली, कारण पाकिस्तानला डेप्थ नाहीये. म्हणून सुद्धा आज जेव्हा ते अफगाणिस्तान बद्दल बोलतात आणि त्यांना तालिबान पाहिजे तिथे, त्याचं कारण त्यांना ती जी डेप्थ आहे ती अजून वाढवायची. आणि हे पॅटर्न नगर म्हणून झालेलं आहे, बॅटल ऑफ असल उत्तर. आणि सिमला ॲग्रीमेंट अर्थात त्यानंतर झालं 2 जुलैला. अनफॉर्च्युनेटली आपण 93,000 पाकिस्तानी प्रिझनर परत केले. आपले 600-800 प्रिझनर होते, त्या एअरफोर्सचे पण होते. त्यातले इन्सिडेंटली पुण्यामध्येच एक दिलीप परुळकर म्हणून आहे, ते ग्रेवाल आणि त्यांच्याबरोबर अजून एक जण जे आता नाही आहेत ते सीजी म्हणून, ते तिघांनी त्या प्रिझनर ऑफ वॉर मधनं, जसं तुम्ही सेकंड वर्ल्ड मध्ये पिक्चर बघितले असतील तर ते पळून तिथून अफगाणिस्तानच्या बॉर्डरला पोहोचले होते. नेमकं तिथे ते पुन्हा एकदा त्यांना अटक झाली. पण अशा तऱ्हेचं शूरत्व इव्हन आपल्या इंडियन जे प्रिझनर होते त्यांनी पण दाखवलं. आणि आपण जी काही टेरिटरी पाकिस्तानची घेतली होती ती सगळी परत केली. लाईन ऑफ कंट्रोल मध्ये कुठला चेंज केला नाही आणि त्यामुळे जो सियाचीन जे झालं ते नंतर ते सगळा हा प्रॉब्लेम त्याच्यानंतर सुरू. आणि हे ह्याच्यामध्ये अर्थात मी परत एकदा म्हणत असतो की लढाई तर जिंकण्यासाठीच असते, त्याच्यात रनर्सअप नसतो. पण लढाई आपल्या टर्म्सवर कशी संपवायची, हाऊ टू एंड द वॉर ऑन आवर टर्म, हाऊ टू एन्श्योर पीस ऑन आवर टर्म इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते आपण केलं का नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह. त्यावेळेला माननीय इंदिरा गांधींचे ॲडवायझर PN हक्सर त्यांची मुलाखत जयराम रमेश यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये घेतली. ते सुद्धा याबद्दल बोलतात. त्यांना विचारतात की काय झालं काय एक्झॅक्टली, कारण आपल्याला माहिती आहे की सिमलामध्ये फक्त माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तिकडे भुट्टो दोघं जण भेटले आणि त्यांचं काही डिस्कशन झालं, पण त्या डिस्कशन पुढे बाहेर आलं नाहीये. आणि मग आपण हे सगळं परत का केलं. आपण खरं त्यावेळेला कित्येक काही गोष्टी करू शकलो असतो, मागू शकलो असतो, पण ते म्हटले की नाही, जो जसं फर्स्ट अँड सेकंड वॉर मध्ये ट्रीटी ऑफ व्हर्से झाली की ज्याच्यामुळे एक हिटलर तयार झाला, तशा तऱ्हेचं आम्हाला करायचं नव्हतं. किंवा बंगबंधूंना आपण जेव्हा त्यांनी परत केलं तेव्हा प्रॉमिस केलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत पण खरं कळत नाही. पण आपल्याकडे खरं पाहिलं तर पत्त्याची सगळीच कार्ड्स आपल्याकडे होती आणि आपण काही ना काहीतरी करू शकलो असतो. इंटरनॅशनल प्रेशर असतंच, पण तरी सुद्धा अगदी कम्प्लीट पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर नाही, पण एक कमीत कमी काही ना काहीतरी ठोस असे आपण काही गोष्टी करू शकलो असतो. उलट त्यामुळे मी म्हणतो की जेव्हा भुट्टो कराचीला परत गेला त्याने तिथे गेल्यानंतर उलट उत्तर दिलं की मी स्वतः लढाई जिंकलो, माझे सगळे मी प्रिझनर आता परत घेऊन येतोय वगैरे वगैरे. आणि आपण जेव्हा 18 मे 74 मध्ये पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन केलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की वी नीड टू ग्रास्प बट विल हॅव एन इस्लामिक न्यूक्लिअर बॉम्ब, आणि त्यांनी खरंच करून दाखवलेलं. आणि आज आपल्याला त्याची एक डोकेदुखी झाली. अशा तऱ्हेने आपण खरं पाहिलं तर त्यावेळेलाच पाकिस्तानला त्याची व्यवस्थित जागा दाखवायला पाहिजे.
इंडियन कॅज्युअलिटीज 3,900 वीरगतीला गेले, 10,000च्या वरती जास्त इंजर्ड झाले. पाकिस्तानचे अर्थातच जास्त झाले. त्याच्यामध्ये मी म्हणेन भारताच्या बरोबर जे लढाई आपल्याला खांद्याला खांद्या लढाई करत होते मुक्ती बहिणी, त्यांच्यातले पण लोक गेले. आणि याच्यामध्ये 5 परमवीर चक्र या लढाईमध्ये झाले. वेस्ट पाकिस्तानच्या एरियामध्ये कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल आदेशित तारापूर, ते सुद्धा पुण्याचे. तुम्ही जर पुण्याच्या रेल्वे स्टेशनला गेला तर तिथे एक प्लाक आहे त्यांच्या नावाने मार्बलमध्ये. एकच एअरफोर्स, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की टोटल 23 जणांना परमवीर चक्र मिळालेले, त्यातले 3 जण आता जिवंत आहे. पण या 23 पैकी एकच एअरफोर्स आहे, तो म्हणजे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो, ज्याला श्रीनगर मध्ये त्यांनी कामगिरीबद्दल त्याला परमवीर चक्र मिळालं. अनफॉर्च्युनेटली बाकीचे 22 जण सगळे आर्मीचे आहेत, अजून नेव्हीच्या कोणाला नाही. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, जो त्या टँक लढाईमध्ये वीर गतीला गेला, त्याच्या नावाने एनडीएचं जे परेड ग्राउंड आहे ते त्याच्या नावाने आहे. आणि सर्वात शेवटी जे मी नाव घेते ते म्हणजे लान्स नाईक अल्बर्ट एक्का, जो गार्ड्सचा ईस्ट पाकिस्तान, जो बांगलादेशच्या लढाईमध्ये गेला, त्याच्या नावाने परमवीर चक्र आहे. आणि म्हणलं तसं त्याची पत्नी नुकतीच वारली. आणि कर्नल सज्जाद, त्यांचं नाव मी घेतलं होतं, की ते त्यांना मी भेटले होते. आणि अशा तऱ्हेने फायनली व्हॉट इज इट दॅट आपण व्हॉट डिड वी टेक अवे फ्रॉम 1971? मी म्हणतो तसं की आम्ही काही वेगळे नसतो, युनिफॉर्म मध्ये असलो तरी वी आर पार्ट ऑफ द सोसायटी. आणि त्यामुळे नेशन सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या लढाईमध्ये संबंध नेशन आमच्या, म्हणजे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे. जिथे जाईल तिथे हार तुरे खायला तयार म्हणाल ते गोष्टी संबंध द्यायला तयार होते. आणि त्यामुळे नेशन सपोर्ट असला की तुमचं मोराल सुद्धा हाय असतं. म्हणलं तसं व्हेरी गुड सिनर्जी बिटवीन पॉलिटिकल लिडरशिप, ब्युरोक्रेसी आणि मिलिटरी. आणि हे जर एकत्र बसून त्याने जर एकत्र सगळं प्लॅनिंग केलं तर नक्कीच सगळंच व्यवस्थित होऊ शकतं. आणि त्यामुळे एक्सलंट कोऑर्डिनेशन अमंग सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सगळे प्लॅनिंग होतं, ते सगळं एकत्र झालेलं होतं. त्याचप्रमाणे खूप डिप्लोमॅसी आणि इंटेलिजन्स गॅदरिंग, त्याच्यामध्ये मी म्हणेल RNAW त्यावेळेला नुकतंच त्याच्यावरती अजूनही जास्त चांगलं काम सुरू झालेलं होतं. काव म्हणून त्यावेळेचे मुख्य होते. आणि आता मुक्ती बहिणी म्हणलं तसं ते म्हणजे आईज अँड इयर्स होते. इट वॉज अ विक्ट्री ऑफ डेमोक्रेसी अँड ह्युमन राईट्स ओव्हर ऑटोक्रेसी. पाकिस्तानी म्हणजे त्यांनी इतक्या तऱ्हेने तिथे अत्याचार केले, म्हणलं तसं जेनोसाईड केलं. खरं पाहिलं त्यांना वॉर क्राईम्स मध्ये त्यांना त्यांच्यावरती खरं पाहिलं तर न्यूरेनबर्ग ट्रायल जी झाली त्याप्रमाणे खरं व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. कारण अमेरिकेने सगळं ते नंतर दडपवलं. आणि इंडियन आर्म फोर्सेस म्हणलं तसं एक्झाम्पली बिहेवियर. आणि मी सांगण्याचा मुद्दा असा की हा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आता सुद्धा मी नंतर जेव्हा सर्व्हिसमध्ये असताना आपले जेव्हा ट्रूप्स काँगोमध्ये, सुदानमध्ये किंवा अजूनही कुठल्या युएनच्या कुठल्या देशामध्ये असले तर तुम्हाला कुठेही ऐकू येत नाही की कुठे काही सोनं कोणी चोरून आणलंय, कुठे काहीतरी कुठल्या बायकांना काही केलंय, कुठे काही केलंय. इथे सुद्धा सगळेच्या सगळेजण लढाई संपल्यानंतर आपापल्या ऑर्डर्सनी परत आले. फक्त मुद्दा मी म्हटलं तसं तो जो सिमला ॲग्रीमेंटच्या नंतर, डिड वी एंड द वॉर, आर विक्ट्री ऑन फेवरेबल टर्म्स टू इंडिया. कारण आपण बघतो की हा इन्सिडेंटली त्या मुद्द्यावर यायच्या आधी एक लाईटर एक गोष्ट म्हणजे मानेकशॉनी नंतर म्हणलंय की ते आणि यहया खान जेव्हा एकत्र होते, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी एकत्र आर्मीमध्ये होते, त्यावेळी यहया खाननी त्यांची एक मोटरसायकल विकत 1,000 रुपयाला घ्यायची ठरवलं होतं. पण त्याने 1,000 रुपये काही दिले नाही त्या मानेकशॉना, आणि ते मोटरसायकल मात्र घेऊन गेले वेस्ट पाकिस्तान. म्हणून त्यांनी म्हणलंय, आणि आय कोट, यहया नेव्हर पेड मी ₹1,000 फॉर माय मोटरबाईक, but now he has paid me with half his country. I unquote. आणि म्हणलं तसं की did we really win the war on our terms? आणि कारण त्यावेळेचे जे पहिले बांगलादेशचे प्रेसिडेंट जस्टिस अबू सईद चौधरी, त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं होतं warning her of dire consequences if she decided to do unilateral ceasefire on the Western Front. कारण त्यांनी कन्क्लुडिंग मध्ये म्हणलेलं आहे की when you chop off the tail of a cobra, his head becomes 10 times more venomous. आणि आज आपण ते बघतोच आहोत की जरी 50 वर्ष झालेली आहेत इंडिपेंडन्स बांगलादेशला,
26 मार्चला म्हणलं तसं यावर्षी आपले माननीय पंतप्रधान बांगलादेशला मुद्दाम चीफ गेस्ट म्हणून होते. बाकीचे पण काही पंतप्रधान बोलवले होते, पण 26 मार्च जो ऍक्च्युअल डे आहे त्यावेळेला मात्र इंडियाच्या प्राईम मिनिस्टरना बोलवलं होतं. आणि त्यामुळे या ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत आत्ताच्या, त्या बंगबंधू मुजीबुर रहमानचेच एकच कन्या त्यावेळी जी जिवंत राहू शकली त्या आहेत. आणि आपले संबंध आता खूपच चांगले आहेत. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, देर आर नो परमनंट फ्रेंड्स और नो परमनंट एनिमीज, ओनली परमनंट इंटरेस्ट ऑफ एव्हरी नेशन. आणि त्यामुळे आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जरी मैत्री असली तरी सुद्धा वी शुड बी ऑलवेज ऑन गार्ड. कारण रोहिंग्या प्रॉब्लेम आहेत, कुठे काही बांगलादेशमधनं काही विदाऊट सगळे पेपर्स आतमध्ये येण्याचे इन्फिल्ट्रेशन असतं वगैरे कित्येक गोष्टी असतात. त्यामुळे चांगले संबंध अजून चांगले करण्यासाठी सगळे जे काही असे मुद्दे असतात ते आपण सोडवले पाहिजेत आणि नेबर्स बरोबर चांगली रिलेशन झाली पाहिजे. कारण हा डावीकडचा टपलेलाच आहे. इम्रान खान न्याझी तो म्हणतो की वी शुड एक्सप्लॉइट द फॉल्ट लाईन्स ऑफ रिलिजन अँड कास्ट टू वीकन इंडिया. कारण आपण बघतो आपण सारखे एकमेकांशी भांडत असतो काही ना काही कारणाने. आणि त्यांनी अगदी म्हणले की नया पाकिस्तान डज नॉट वॉन्ट टेररिझम. पण त्याचाच प्रिडिसेसर मुशर्रफ त्यांनी म्हणले ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स. आणि ते खरंच मुंबईमध्ये झालं, पुलवामामध्ये झालं. आपण चोख उत्तर दिलं, कबूल आहे. पण आपल्याला तो जो म्हणलं तसं कोबरा तो कंटिन्युअसली काही ना काहीतरी त्रास देतो. आणि त्यामुळे आपण एकत्र राहूयात. पुन्हा एकदा आपण सगळेजण स्वस्थ राहा, काळजी घ्या. आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.